Hello everyone, I welcome you on this channel. Today we are going to discuss a very important concept, macroeconomics. You have already studied in a class 11th the meaning and definition of a macroeconomics. Today we are going to discuss a meaning of economics with the AP learner definition. So let's discuss the first the meaning of economics. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण या पहिल्या धड्यावरचे सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची लिंक मी इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट फॉर ईच अँड एव्हरी स्टुडंट. सो यू हॅव टू लर्न द मीनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड व्हेरी इझी कन्सेप्ट ऑल्सो. Then look at the meaning. First, a micro means a small part of thing, and macroeconomic deal with a small part of a national economy. सूक्ष्म म्हणजे इन अ ऑर्डिनरी लँग्वेजेस मायक्रो विच मीन्स अ स्मॉल पार्ट ऑफ अ थिंग, वस्तूचा एक लहान भाग किंवा हिस्सा, असं आपण सामान्यतः सूक्ष्म या शब्दाचा अर्थ घेतो. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. इट डील विथ अ स्मॉल पार्ट ऑफ द नॅशनल इकॉनॉमी. देन सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे it studied the economic action and behavior of individual unit such as an individual consumer, individual producer or firm, the price of a particular commodity of a factor etc. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक आर्थिक घटकांचा, आर्थिक क्रियांचा व वर्तनाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की वस्तूचा एखादा लहान भाग, त्याला आपण मायक्रो असं म्हणतो. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? तर मॅक्रो इकॉनॉमिक्स अँड मायक्रो इकॉनॉमिक्स आर टू मेन ब्रांचेस ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स अँड द टर्म मायक्रो इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड अ मॅक्रोस विच मीन्स अ स्मॉल ऑर अ मिलियन्थ पार्ट. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतल्या लहान घटकांचा अभ्यास करतं. म्हणजे कोणत्या घटकांचा? तर इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर आहे, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर, फर्म आहे, अ प्राइस ऑफ पर्टिक्युलर कमोडिटी अँड फॅक्टर आहे, या घटकांचा अभ्यास करते. लेट डिस्कस द डेफिनेशन, AP लर्नर डेफिनेशन विच गिव यू मोर इन्फॉर्मेशन्स अबाउट द वर्ड इज अ मायक्रोइकॉनॉमिक्स. Microeconomic consists of looking at economy through a microscope, as it were, to see how the million of cells in the body of economy and the individual or households are as a consumer and individual or firms as a producer play their a part in a working of a whole economic organism. ही AP लर्नर यांची डेफिनेशन आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकातून पाहिले जाते. तुम्हाला सूक्ष्मदर्शिक म्हणजे मायक्रोस्कोप माहीत असेल की ज्या वस्तू आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत त्या मायक्रोस्कोपच्या साह्याने तुम्ही पाहू शकता. यू कॅन इझिली सी दोज ऑल थिंग्स विच वी कॅन नॉट सी विथ द ओपन आईज बट वी कॅन सी विथ द मायक्रोस्कोप. तर इथे उपभोक्त्याच्या, व्यक्ती आणि कुटुंब हे उपभोक्त्याच्या रूपानं आणि व्यक्ती आणि उत्पादन संस्था ह्या उत्पादकाच्या रूपानं असतात. अर्थव्यवस्थेचं कार्यपद्धती किंवा संचलन कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी जणू काही पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकातून पाहिलं जातं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये हजारो ग्राहक आहेत, हजारो उत्पादक संस्था आहेत. यांच्यापैकी एका उत्पादक संस्थेचा, एका विशिष्ट ग्राहकाचा अभ्यास म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. आवडला तर नक्की लाईक करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.